हरिओम. आपल्या भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गात सगळ्यांचं स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करू. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। हरिः ओम्. हरिओम. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातला 37वा श्लोक आपला अर्धा झालेला आहे, अर्धा व्हायचा आहे. त्यामुळे आपण परत एकदा गीता आणि गीताई असा श्लोक म्हणू आणि मग आजचं विवेचनाला सुरुवात करते. 37 म्हणून 37वा. यथैधांसि समेद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्नि सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा। संपूर्ण पेटला अग्नी काष्ठे जाळून टाकितो, तसा ज्ञानाग्नी तो सर्व कर्मे जाळून टाकितो. आपण हा रूपक जे आहे किंवा दृष्टांत जो आहे त्याचा थोडा आपण बघितलाय काय दृष्टांत आहे. अग्नीची उपमा ज्ञानाला दिलीये आणि काष्ठांची उपमा कर्मांना दिलीये आणि ज्ञानाग्नी मध्ये सर्व कर्मे जळून जातात हे सांगण्यासाठी अग्नी जसा इंधनांना भस्म करतो, तर हा दृष्टांत का बरं निवडला असेल. एकतर आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की कदाचित ज्ञानरूपी नौकेनी संसार सागर तरून जाणं हा थोडासा कमी प्रतीचा दृष्टांत वाटल्यामुळे, कारण तरून गेला तरी ज्ञानसागर तसाच राहतो. म्हणजे इथे आपण पापसागर तसाच राहणं हे काही एवढं बरोबर नाही. इथे कसं इंधन जळून भस्म होतात, तसं ते पाप किंवा पापकर्म सगळीच कर्म, पाप पुण्य सगळीच कर्म ही त्या अग्नीमध्ये भस्म होऊन जातात. तर दोन कारणांसाठी हा दृष्टांत दिला असेल. एक तर अर्जुनाच्या काळामध्ये भरपूर यज्ञसंस्था फोफावलेली होती, त्यामुळे यज्ञाच्या संबंधित जी काही परिभाषा होती किंवा जो काही रूपक होतं ते त्याला चटकन लक्षात आलं असतं. परंपरागत यज्ञ पद्धतीचं त्याला पूर्णपणे ज्ञान होतं, त्यामुळे यज्ञशाळांमध्ये जे त्यांनी खूप वेळेला पाहिलं असेल असं परिचित दृश्य त्याला चटकन समजावं म्हणूनही हा दृष्टांत दिला असेल. आणि अजून एक या रूपकामधली खासियत आहे की अग्नीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं इंधन टाकलं जाऊ शकतं. म्हणजे इंधनाचा प्रकार वेगळा असेल, आकार वेगळा असेल, त्याची स्थिती वेगळी असेल, ते काहीही असलं तरी सुद्धा एकदा अग्नीमध्ये टाकलं की त्याचं जे काही भस्म म्हणजे जे राख होणार आहे ती मात्र एकाच प्रकारची असणार आहे. म्हणजे त्या राखेकडे बघून आपल्याला कळणार नाही नंतर की या इंधनाची ही राख आहे, असं काही आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे म्हणून असं सांगितलंय की सर्व प्रकारच्या विविध प्रकारच्या कर्मांचा नाश करण्यासाठी ज्ञानाग्नी हा एकटा कसा समर्थ असतो. आता प्रकार आला शब्द की कुठले कर्मांचे प्रकार कुठले, तर महत्वाचे 3 प्रकार जे आपण बघितलेत पण आपण या संदर्भामध्ये पुन्हा बघायला लागणार आहे. क्रियामाण कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. तर क्रियामाण कर्म कुठलं, जे आपण दैनंदिन जीवनामध्ये आचरतो ती कर्म आणि ज्याची फळं निर्माण होणार असतात अशी. आता क्रियमाण कर्माच्या पैकी काही कर्मांची फळं ही लागलीच मिळतात. समजा भूक लागली, जेवलो, तृप्तता आली, लागलीच फळ मिळालं, एक छोटंसं उदाहरण घेतो. पण अशी बरीचशी क्रियामाण कर्म असतात की त्याचं फळ लागलीच मिळू शकत नाहीये. काही काळानंतर कदाचित पुढच्या जन्मापर्यंतही ते मिळणार नाही. अशा स्वरूपाची जी असतात, जी नंतर फळं देणारी क्रियामाण कर्म असतात, ती संचित कर्म म्हणून साठवली जातात आणि मग संचिताचं गाठोडं होतं. आता म्हणजे संचित कर्म ही अनेक जन्मांची अशी जी फळं द्यायची राहिलेली कर्म आहेत त्या सगळी एकत्र असतात त्या संचित कर्मामध्ये. आणि मग प्रारब्ध कर्म, संचितातली जी फळं आता उपभोगण्यासाठी परिपक्व झालेली आहेत ती सुख दुःख रूपाने वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून आपल्या पाट्याला येतात आणि ती आपल्याला चाखावी लागतात.
त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. आता हे झाले कर्मांचे प्रकार. आता ज्ञानामुळे या सर्व कर्मांचा नाश कसा होतो ते आता पाहायचंय. पहिलं संचित कर्मापासून सुरुवात करू. तत्वज्ञान झालं की अनेक जन्मांचं जे संचित कर्म असतं ते तात्काळ त्याचा नाश होतो. असं कसं? तर संचित कर्म हे अज्ञानावर अधिष्ठित असतं. अज्ञानाच्या आश्रयाने ते राहत असतं, फोफावलेलं असतं. कारण अज्ञान हे सगळ्या कर्मांचं मूळ असतं. कशामुळे, कसं काय हे विधान कशावरून मी म्हणते की वास्तविक सगळ्या क्रिया या प्रकृतीद्वाराच होत असतात. आपण 3ऱ्या अध्यायात हा श्लोक शिकलेला आहे. प्रकृते क्रियमाणानी गुणैः कर्माणि सर्वशः. प्रकृतीच्या गुणांमुळे सगळी कर्म केली जात असतात. पण अज्ञानामुळे आपण त्या क्रियांशी आपला संबंध आहे असं मानतो आणि आपल्याला त्या क्रिया, आपण स्वतःलाच त्या क्रियांचा कर्ता समजायला लागतो. अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. आणि अहंकार म्हणजे इथे कुठला अहंकार? मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे. याला, हे जे तादात्म्य आहे शरीर मन बुद्धीशी असलेलं, त्याला अहंकार म्हटलंय. आणि त्या अहंकारातून आपल्यामध्ये कर्ताभाव येतो. आणि त्यामुळे ज्या वास्तविक फक्त क्रियाच राहिल्या असत्या त्या या तादात्म्यामुळे आणि कर्तृत्व भावामुळे त्या क्रियांचं कर्मात रूपांतर झालं आणि मग ती कर्म आपल्याला बंधनात पडायला लागली. म्हणून आत्मज्ञानामुळे कर्माचं जे मूळ कारण आहे, मग कर्माचं मूळ कारण काय म्हटलं आपण? अज्ञान. आणि आत्मज्ञान झाल्यानंतर ते अज्ञान दूर झालं की त्या अज्ञानावर अधिष्ठित अशा सगळ्या संचित कर्माचा सुद्धा आपोआपच नाश होणार. हा पहिला संचित कर्माचा आत्मज्ञानामुळे कसा नाश होतो हे झालं. आता क्रियमाण कर्म. एकदा का तत्वज्ञान झालं की त्याच्यानंतर आपल्या हातून जे काही कर्म घडेल ते कर्तृत्वाभिमान रहित अवस्थेमध्ये घडेल. कारण आपल्याला कळलं आता मी कोण आहे आणि सगळं मी आत्मा आहे, मी चैतन्य आहे. चैतन्य निष्क्रिय आहे आणि प्रकृतीच्या गुणांनी हे सगळं चाललेलं आहे. मग कर्ताभावच नसेल तर क्रियाच राहतील. मग फक्त क्रियांचं कर्मात रूपांतर होणारच नाही. कर्ताभावही नाही आणि ह्या क्रिया करून मला कुठलं फळही नको आहे. म्हणजे फळाशी जी आसक्ती होती तोही नाही. म्हणजे कर्ताभावही गेला, भोक्ताभावही गेला. त्यामुळे कर्मफलाच्या आसक्तीचाही लवलेश नाही, कर्तृत्व भाव सुद्धा गेला. म्हणून ती सगळी क्रियमाण कर्म ही निर्बीज होतात. निर्बीज म्हणजे पुढे ती फळं देत नाहीत, म्हणजे तुम्हाला बंधनात पाडत नाहीत. आणि त्या 4थ्या अध्यायात अशा कर्मांना आपण जे नाव शिकलो, कुठलं? अकर्म. त्या कर्मांचं रूपांतर अकर्मात होतं. आता हा दुसरा झाला. म्हणजे संचित कर्म नाश झालं, क्रियमाण कर्म पण नाश झालं, म्हणजे कुठला कर्म निर्माणच झाली नाही. आता तिसरं प्रारब्ध कर्म. आता शंकराचार्यांचं असं मत आहे की तत्वज्ञानानंतर सुद्धा प्रारब्ध कर्माचा काही नाश होत नाही. कारण प्रारब्ध कर्म म्हणजे काय? प्रकर्षेण आरब्धम कर्म. ते अत्यंत, म्हणजे त्याचा आरंभ झालेला आहे ऑलरेडी, त्याचं फळ मिळण्याला सुरुवात झालेली आहे. धनुष्यातनं बाण एकदा सुटला, आता नाही तो मागे घेता येणार. आता तो जाणार आणि त्या लक्ष्यावरती त्याचं काम तो साधणार, घायाळ करणार. जे काही सुखाचं फळ असेल तर सुखाचं, दुःखाचं असेल तर दुःखाचं, ते तो देणार आणि देऊनच शांत होणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. मग आता प्रारब्ध कर्म हे ज्ञानानंतर नाश होतं असं कसं काय म्हटलं जातंय? तर टेक्निकली प्रारब्ध कर्म नष्ट होऊ शकत नाही. पण हे जे ज्ञानी मनुष्य आहेत त्यांचं शरीराशी, मनाशी, बुद्धीशी तादात्म्य संपलेलं आहे ना. ते आत्म्याशी त्यांचं तादात्म्य, आत्म्याबरोबर त्यांचा संयोग झाल्यामुळे ह्यांच्याशी वियोग झालेला आहे. शरीर मन बुद्धीशी वियोग झालेला आहे. आणि त्याच्यामुळे ज्या काही घटना त्यांच्या आयुष्यात प्रारब्ध कर्माने घडतात त्यांची सुख दुःख ते अत्यंत अलिप्तपणे स्थितप्रज्ञ वृत्तीने ते तितिक्षा, हा जो गुण आपण बघितला, शमदमादी षट साधन संपत्ती. तितिक्षा म्हणजे काय? बिनविरोध सहन करणं, कुरकुर करत नाही. जेव्हा आपण प्रारब्ध कर्माशी झगडतो आणि कुरकुर करतो तेव्हा प्रारब्ध कर्म तर भोगून संपवावं लागतंच, पण ते करता करता अजून काही नवीन कर्म आपण निर्माण करतो. एखादी व्यक्ती आपल्याशी चुकीची वागतीये
आणि रोज तिला दिवस रात्र आपल्याला तिच्या बरोबर राहायचंय. तर प्रारब्ध कर्मानुसार आपल्याला जर कर्माचा सिद्धांत नीट पटला असेल तर आपण स्वतःच्या मनाला समजवायला पाहिजे की काहीतरी मी या व्यक्तीचं घोडं मारलेलं आहे, कुठल्या जन्मात आणि कधी आणि कशा प्रकारे हे मला माहिती नाही, त्यामुळे आता मी हे कर्ज फेडतीये. आता कर्ज फेडताना आपण कुरकुर करतो का? कधीतरी कर्ज आपणच घेतलेलं आहे ना, मग ते आपणच फेडावं लागणार. अशा भूमिकेतून जर आपण त्या व्यक्तीच्या संदर्भात जे काही आपले संबंध येतात त्याच्याकडे पाहू शकलो तर आपण नवीन कर्म निर्माण करणार नाही आणि जे काही होईल ते शांतपणे सोसून आपण त्याच्यात बाहेर पडू. अदरवाईज कुठल्या तरी एका बी के शिवानींच्या एका व्हिडिओमध्ये मी ऐकलं होतं की पुन्हा पुन्हा तीच तीच माणसं नवीन नवीन जन्मामध्ये ती सगळी अकाउंट सेटल करण्याकरता तुमच्या संपर्कात येतात. मग आपल्याला ही व्यक्ती समजा अशी अशी आहे, परत परत ती हवी आहे का आपल्याला पुढच्या जन्मात, हा प्रश्न विचारायचा जेव्हा त्या व्यक्तीशी आपण इंटरॅक्शन करू. की नको आहे ना मला, मग आता संपवायचं आहे, नाही मग शांत राहायचं. तिकडून जे काही येणार असेल ते येऊ दे, ते सोसायचंय आपल्याला. एवढा अलिप्तपणा जर असेल तर प्रारब्ध कर्म जरी त्याची फळं देत राहिलं तरी त्याचा आपल्यावर तेवढा परिणाम होणार नाही. आता काही संतांची उदाहरणं आहे की रमण महर्षी आहेत. रमण महर्षींना हाताचा कॅन्सर झाला होता. त्यांना खरं तर काही उपचारामध्येही रस नव्हता, पण शिष्यांनी सांगितल्यामुळे काय एक सर्जरीला ते तयार झाले. पण ते म्हणले माझी एक अट आहे, सर्जरी करायला मी तयार आहे पण भूल नाही द्यायची. आणि भूल न देता ते म्हणले माझं मन मी तिथून काढून घेईन. आणि त्यांनी त्यांचं मन तिथून काढून घेतलं आणि भूल न देता ती सर्जरी पार पडली. हे फार वरच आहे, म्हणजे आपल्या इमॅजिनेशनच्या सुद्धा हे पलीकडचं आहे. दुसरं एक ब्रह्मानंद महाराजांचं एक उदाहरण आहे. ब्रह्मानंद महाराज म्हणजे गोंदवलेकर महाराजांचे परमशिष्य, पट्ट शिष्य. त्यांना अंगावर कुष्ठ कोड उमटलेलं होतं, कुष्ठरोग झाला होता. तर खूप त्यांचे जरा लोक म्हणजे थोडंसं त्यांच्यापासून दूर राहायचे किंवा थोडा तिरस्कार करायचे. त्यांचा अधिकार खूप मोठा होता, पण सगळ्यांना तो अधिकार समजण्याची पात्रता नसते. लोक पहिलं तुमच्या रूपावर जातात. तर महाराजांना ते फार वाईट वाटायचं की आपल्या एवढ्या लाडक्या शिष्याकडे लोक अशी तिरस्काराने बघतात. म्हणजे ते तीर्थ वाटायला लागले तर मग तीर्थ नको घ्यायला यांच्या हातनं वगैरे असे काही प्रकार पाहून त्यांना वाईट वाटलं. आणि मग ते म्हणले बुवा, ते त्यांना बुवा म्हणायचे, की बुवा आपण रामरायाला सांगूयात का तुमचं हे कोड काढून घ्यायला. त्याच्यानंतर ब्रह्मानंद महाराज काय म्हणले, एवढ्याशा कोडासाठी रामरायाला कशाला त्रास द्यायचा, होऊन जाऊ देत, हे असू देत कोड, काही मला त्याचा काही त्रास होत नाहीये. म्हणजे कोड आहे, लोक तिरस्कार करतायत, म्हणजे प्रारब्ध कर्म आहे, शरीराला आहे, मनालाही यातना होऊ शकल्या असत्या, पण त्या जर मानल्याच नाहीत, जर भोक्तृत्व भाव जेव्हा पूर्ण संपेल तर मग त्या यातना फिजिकली असल्या, प्रॅक्टिकली असल्या तरीही त्या नसल्यासारख्याच होतात ना. या अर्थाने आत्मज्ञान झाल्यानंतर प्रारब्ध कर्माचा सुद्धा नाश होतो. म्हणजे सर्व कर्मांचं ज्ञानाग्नीमध्ये जळून भस्म होतं. कारण कर्ता आणि भोक्ताभाव संपुष्टात आल्यामुळे कर्मांची संपूर्ण संबंध विच्छेद होतो. आपण पूर्वी जो 33वा श्लोक बघितला होता त्याच्यामध्ये सुद्धा हीच स्थिती सांगितली आहे. त्याच्यामध्ये काय शब्द थोडे वेगळे वापरले, सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञानी परिसमाप्यते, हेच वेगळ्या पद्धतीने सांगितलं. आता आपण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचूया. दोनच ओव्या आहेत, 175 आणि 176. सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये प्रळयीचे वाहुटळी, काय अभ्रपुरे. हे पहा, त्रिभुवन पेटून जो धूर आकाशात उसळला, त्या प्रलय काळच्या वावटळी पुढे अभ्रे कितीशी पुरी पडणार. काजळी म्हणजे राख, उधवली म्हणजे उधळलेली, आणि वाहटोळी म्हणजे वावटळ. म्हणजे इथे ज्ञानाच्या सामर्थ्याला प्रलय काळच्या वावटळीची उपमा दिलेली आहे. आणि जी वावटळ प्रलयकाली त्रिभुवन पेटल्यानंतर त्याचा होणारा धूर आणि राख ही
आकाशामध्ये इतक्या जोरात वेगामध्ये उडवून देतीये, तिच्या पुढे साधे ढग काही टिकाव धरतील का? म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की ज्ञानापुढे अपप्रवृत्ती चित्तात टिकू शकेल का? टिकू शकणार नाही. ज्ञानाचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की अपप्रवृत्तीला ते पालापाचोळ्यासारखं उडवून टाकेल. की पवनाचे नि कोपे, पाणी याची जो पडिपे, तो प्रलयानळू काही दडपे, तृणे काष्ठे. किंवा जो प्रत्यक्ष पाण्यालाच जाळतो, असा वाऱ्याच्या जोराने धडाडलेला प्रलयाग्नी गवतांनी आणि लाकडांनी दडपला जाईल काय? साधारण तोच विचार आहे. एवढंच म्हणायचंय की ज्ञानस्थिती जर कुठलीच प्रवृत्ती आणि तिच्या कर्मांचे संस्कार निर्माण होऊ देत नाही, तर मग अपप्रवृत्ती आणि त्यांच्या संस्कारांची काय बात आहे? सगळ्याच प्रवृत्तीत अपप्रवृत्ती पण आली. सत्प्रवृत्तीही नाही, अपप्रवृत्तीही नाही, असं त्यांना म्हणायचंय. त्यामुळे 36 आणि 37 या 2 श्लोकांमधून अज्ञानमय कर्मसंस्कारांच्या पेक्षा ज्ञानाचं सामर्थ्य किती विलक्षण आहे हे आता सांगितलं आपल्याला. आणि आता पुढच्या श्लोकामध्ये या सामर्थ्याचं स्वरूप काय आहे आणि ते कुणाला आणि कधी मिळतं हे सांगणार आहे. हा सुद्धा जो आता 38वा श्लोक आपण वाचणार आहोत तो सुद्धा अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे. वाचूया. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धकालेनात्मनि विन्दति. गीताईचा श्लोक वाचते. ज्ञानासमनसे काही पवित्र दुसरे जगी, योगयुक्त यथा काळी ते पावे अंतरी स्वये. अन्वय पदच्छेद अन्वय अर्थ असं बघूया. न हि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत् स्वयं योग संसिद्धः कालेन आत्मनि विन्दते. अन्वय आणि अर्थ. ही म्हणजे कारण, इह ज्ञाने सदृशम पवित्रम, या संसारात ज्ञानासमान पवित्र न विद्यते, काहीही नाही. तत् म्हणजे ते ज्ञान, योग संसिद्ध, योगात चांगल्या प्रकारे स्थित झालेला सिद्ध पुरुष, कालेन म्हणजे योग्य काळी, स्वयं आत्मनी विंदती, स्वतःच आत्मस्वरूपात जाणतो. फक्त मराठी अर्थ पुन्हा एकदा वाचूया. कारण या संसारात ज्ञानासमान पवित्र असं दुसरं काहीही नाही. ते ज्ञान योगात चांगल्या प्रकारे स्थित झालेला सिद्ध पुरुष योग्य काळी स्वतःच आत्मस्वरूपात जाणतो. तर या श्लोकाच्या पूर्वार्धात म्हणजे पहिल्या ओळीमध्ये आत्मज्ञानाची थोरवी आणि आत्मज्ञानाच्या सामर्थ्याचं स्वरूप भगवंत सांगतात. आणि दुसऱ्या ओळीमध्ये म्हणजे उत्तरार्धात कर्मयोगाचं विशेष महत्व हे सांगितलं जाणार आहे. प्रथम पहिली ओळ बघू आपण. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञाना इतकं पवित्र या जगात काहीही नाही. इह इह हे पद हे मनुष्य लोकाचं वाचक आहे. कारण पवित्रता प्राप्त करण्याचा अधिकार किंवा संधी ही फक्त मनुष्य शरीरामध्ये उपलब्ध आहे. तो अधिकार दुसऱ्या कोणाही दुसऱ्या शरीरात नाही. कारण बाकीच्या सगळ्या भोगयोनी आहेत आणि मनुष्य शरीर हे कर्मयोनी आहे. काहीतरी कर्म करून ज्ञान प्राप्त करणं, स्वतःची उन्नती करणं, ह्याचा अधिकार हा फक्त मनुष्य शरीरामध्ये आहे. म्हणून इहनी मनुष्य लोक असा अर्थ घ्यायचा. आता ज्ञानाखेरीज दुसरं काहीही पवित्र नाही, अधिक पवित्र नाही. याची कारणं काय आहेत? तर पहिला रामसुखदास एक कारण सांगतात की संसाराच्या स्वतंत्र सत्तेला एकदा आपण मानलं तर मग आपल्या हातून जे सगळे दोष किंवा पाप जी आपल्या हातून घडतात ती त्याच्यामुळे घडतात. संसार हा खरा आहे, त्या विषय वस्तू खऱ्या आहेत, त्या शाश्वत आहेत, त्या शाश्वत सुख देणाऱ्या आहेत असं जेव्हा मी मानते तेव्हाच मी त्यांच्यामध्ये गुंतते. मग मला लोभ सुटतो, मग मला मोह होतो, मग मला अहंकार होतो, मद मत्सर, हे सगळे जे पुढचे विकार आणि माझी अधोगती आहे ती सगळी संसार जगात खरा आहे असं मी जेव्हा मानते, संसाराची सत्ता खरी मानणे,
ह्याच्यामुळे ते सगळं होतं. त्यामुळे आत्मतत्वाचं ज्ञान एकदा झालं की मग ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हे मला कळलं. म्हणजे संसाराची स्वतंत्र सत्ता ही माझ्यासाठी लोप पावली. आता फक्त ब्रह्म तेवढंच खरं आहे आणि हा सगळा भ्रम आहे हे मला जेव्हा आतून उमगलं, तर मग आपोआपच माझ्या पापांचा संपूर्णपणे नाश होतो आणि मग महान पवित्रता येते. म्हणून संसारामध्ये ज्ञानात इतकं पवित्र करणारं दुसरं कोणतंही साधन नाही. हे पहिलं कारण झालं. दुसरं, इतर कशा कशाला आपण पवित्र मानतो, म्हणजे ज्ञानाशी कशा कशाशी तुलना करायची. ज्ञानासारखं दुसरं पवित्र काही नाही असं म्हणताना ते दुसऱ्याच्या काहीतरी कॅटेगरी पाहिजे ना. आपण कशा कशाला पवित्र मानतो. आपण हिमालयासारख्या पर्वताला पवित्र मानतो, सागराला पवित्र मानतो, वेगवेगळ्या नद्यांना पवित्र मानतो, किंवा काही चिन्हांना म्हणजे ओंकाराला पवित्र मानतो, स्वस्तिक, कमळ, शंख अशा काही चिन्हांना आपण पवित्र मानतो. त्याचबरोबर अनेक साधनं पण आपण पवित्र मानतो. हे साधना, यज्ञ, दान, तप, पूजा, जप, ध्यान, प्राणायाम, वेगवेगळी गंगा, यमुना, नर्मदा यांचे संगम किंवा उगम, ते त्यांच्या काठी असणारी वेगवेगळी तीर्थस्थानं, ह्यांना आपण पवित्र का मानतो? तर ते त्या ठिकाणी गेल्यानंतर मनुष्याची पापं नष्ट होतात असा आपल्यामध्ये समज आहे. तो काही अंशी खराही आहे, तो चुकीचा आहे असं नाही. पण तरीही त्यांची पवित्रता हे ज्ञानाच्या पवित्रतेच्या कंपॅरिझन मध्ये, तुलनेमध्ये कमी का आहे? तर ते ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ज्ञानासाठी आहेत. ज्ञान मिळवण्यासाठी व्रत करायची, ज्ञान मिळवण्यासाठी पूजा करायची, ज्ञान मिळवण्यासाठी जप करायचा, ज्ञान मिळवण्यासाठी ध्यान करायचं. म्हणजे ती सगळी आहेत, ती साधनं आहेत आणि त्या सगळ्यांचं साध्य एकमेव ज्ञान आहे. म्हणजे जे श्रेष्ठ आहे तेच मिळवायचं असतं. त्यामुळे ज्ञानाची पवित्रता इतर सगळ्या पवित्र मानल्या जाणाऱ्या गोष्टींपेक्षाही जास्त आहे. हे दुसरं कारण. आणि तिसरं, ज्ञान हे परमात्म्याची प्राप्ती करून देणारं आहे. आणि तो परमात्मा कसा आहे? विष्णू सहस्रनामामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम. पवित्रांमधला सगळ्यात पवित्र म्हणजे परम पवित्र परमात्म्याचा अनुभव घ्यायचा असेल तर ते तत्वज्ञान तुम्हाला सहाय्य करणार आहे. त्याच्या सहाय्याने तुम्हाला परमात्म्याचा अनुभव घ्यायला जमणार आहे आणि म्हणून ते ज्ञान सर्वाधिक पवित्र आहे. आता ज्ञानाच्या पावित्र्याचं सामर्थ्य सांगणारा एक सुंदर पौराणिक प्रसंग आहे, तो मी सांगते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगीरथानी गंगेला स्वर्गामधून पृथ्वीवरती आणलं. भगीरथाचे जे पूर्वज होते त्यांच्या हातून काही पाप दडलेलं होतं आणि त्यांना उशाप असा होता की त्यांना जर मोक्ष मिळायला हवा असेल किंवा त्यांचा उद्धार, सद्गती मिळायला हवी असेल तर त्यांना गंगेच्या प्रवाहामध्ये त्यांच्या अस्थी विसर्जित झाल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही. भगीरथाच्या आधीच्या जवळपास 3 पिढ्यांनी हे प्रयत्न सुरू केलेले होते, पण शेवटचं यशस्वी ठरण्याचा मान मात्र भगीरथाला मिळाला आणि भगीरथांनी गंगेला प्रसन्न करून पृथ्वीवर अवतरण करण्यासाठी तिने मान्यता दिली. पण गंगेला तिच्या पावित्र्याचा आणि तिच्या वेगाचा एक अहंकार होता. ती म्हटली, मी येईन तर खरं पृथ्वीवर, पण पृथ्वीला माझा वेग झेपणार नाही, तिला माझा वेग सहन होणार नाही. त्याची काहीतरी व्यवस्था कर आधी, त्याशिवाय मला पृथ्वीवर अवतार घेता येणार नाही. मग भगीरथांनी शंकराची तपश्चर्या केली आणि शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि त्याला विनंती केली की असं असं गंगेचं म्हणणं आहे, तर पृथ्वीवर येण्यापूर्वी, मग शंकरांनी मान्य केलं की पृथ्वीवर गंगा येण्यापूर्वी मी तिला माझ्या जटेमध्ये धारण करेन, तिचा वेग संयमित होईल आणि मग ती पृथ्वीवर येईल. मग ती योजना पसंत पडली, कारण शंकरांच्या धारणा सामर्थ्याचं बद्दल गंगेला काही संदेह असायचं काही कारण नव्हतं. मग ठरलं आणि गंगा त्यांच्या जटेमध्ये उतरली. पण बराच काळ झाला तरी जटेमधून ती बाहेर येऊन पृथ्वीवर काही तिचा अवतार होईना. सगळे वाट बघत होते. मग भगीरथांनी तिला विचारलं की काय झालं, तू खाली काय येत नाहीयेस? जटेमध्येच राहायचं नाहीये, जटेमधून खाली यायचंय. जटेमध्ये फक्त वेग कमी करण्याकरता तात्पुरता तुझं तिथे हे आहे.
त्याच्यावरती म्हणली मला लाज वाटते खाली यायला. म्हणलं का बुवा, काय झालं, लाज वाटण्यासारखं काय झालं? तर ती म्हणते की मी पवित्र म्हणून इतरांचा उद्धार करेन असं माझ्या पावित्र्याचं सामर्थ्य तुम्ही सगळेजण समजता. पण शंकरांच्या ज्ञानाच्या पावित्र्याचं सामर्थ्य पाहून मला माझं सामर्थ्य काहीच नाहीये असं वाटतं, म्हणजे खूपच छोटं मर्यादित सामर्थ्य आहे माझं, असं वाटून मला लाज वाटते. मग तो विचारतो की तुझ्या पावित्र्याचं सामर्थ्य आणि शंकरांच्या ज्ञानाच्या पावित्र्याचं सामर्थ्य ह्याच्यामध्ये काय एवढा फरक आहे, तो तरी सांग, की तू एवढी लाजलीस. तेव्हा ती म्हणते की माझ्या प्रवाहाच्या पावित्र्याच्या प्रभावामुळे माणसाचे पाप धुवून जातात हे जरी खरं असलं तरी तो पुन्हा पुन्हा नंतर नवीन नवीन पाप करूच शकतो. पण शंकरांच्या ज्ञानाच्या पावित्र्याचा प्रभाव एवढा आहे की त्याच्यामुळे पाप प्रवृत्तीच निर्माण होत नाही, इतकं त्यांचं सामर्थ्य जास्त आहे. आता इथे शंकरांच्या मस्तकावरच्या जटेमध्ये सामावल्यामुळे गंगेला हा त्यांच्या ज्ञानाचा प्रभाव जाणवला. एकतर त्याचं एक कारण असंही होतं की ती स्वतः पवित्र होती, त्यामुळे शंकरांच्या ज्ञानाच्या पावित्र्याचं सामर्थ्य कळण्याची, त्या सामर्थ्याची उंची कळायची तिची स्वतःची पात्रता होती. आणि दुसरी एक गंमतशीर कल्पना की ज्ञान हे मस्तकात असतं असं सर्वसाधारणपणे समजलं जातं, आणि ती जटेत उतरली होती, त्यामुळे जटेमध्ये असणं तिला शंकरांच्या मस्तकातली जी काही योगज्ञानाची स्पंदनं असतील ती जाणवली असतील, त्याच्यामुळे तिला त्या ज्ञानाची उंची कळली असेल. ते पौराणिक कथेत नाही आपल्याला अडकायचं. तर गंगेला तर भगवान शंकरांच्या मस्तकातल्या ज्ञानाचा नुसता सहवास किंवा सन्निधता अनुभवायला मिळाली होती, सान्निध्य प्राप्त झालेलं होतं. पण योगी ते ज्ञान स्वतःमध्ये प्रत्यक्ष अनुभवतो असं या श्लोकात सांगितलेले. पुढची ओळ तेच सांगते, तत् स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनी विंदती. तत् म्हणजे ते ज्ञान योगामध्ये स्थिर झालेला साधक स्वतः योग्य वेळी स्वतःमध्येच मिळवतो. आता हे वाक्य थोडं त्याला गर्भितार्थ खूप आहे, आणि तो समजून घेण्याकरता आपण त्याचा थोडा अन्वय लावणार आहे. तसे अन्वय लावणे श्लोकाचा ही जी प्रक्रिया आहे ती संस्कृतचे जे अभ्यास करणारी मंडळी आहेत त्यांना माहिती आहे. त्यात काय करतो आपण की पहिली क्रिया शोधतो. क्रिया शोधणारं, क्रिया दाखवणारं पद ज्याला क्रियापद म्हणतात, ते क्रियापद घेतो सुरुवातीला, त्याचा अर्थ समजून घेतो आणि त्या क्रियापदाला आपण अनेक प्रश्न विचारत जातो की ही क्रिया कोणी केली, कधी केली, कुठे केली, त्या क्रियेत कोणाची मदत झाली, वगैरे वगैरे. तसंच आपण इथे करणार आहोत, कारण त्या गहन वाक्याच्या मुळाशी जाऊन त्यातल्या गर्भितार्थ जर बाहेर काढायचा असेल तर ही प्रक्रिया आपल्याला करावी लागेल. आता इथे तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनी विंदती या वाक्यामध्ये ते ज्ञान योगात स्थिर झालेला साधक स्वतः योग्य वेळी स्वतःमध्येच मिळवतो. कुठलं क्रियापद आहे याच्यामध्ये? मिळवतो, विंदती. मग काय मिळवतो? पहिला प्रश्न ते येतो, काय मिळवतो? ते ज्ञान, तत् तत् विंदती. तत्नी काय कळतं? ते परम पवित्र ज्ञान, ज्याचा उल्लेख पहिल्या ओळीत केलेला आहे तो. आता दुसरा प्रश्न साहजिकच पडतो, कोण मिळवतो? त्याचं उत्तर योग संसिद्ध विंदती. योग संसिद्ध तत् विंदती. योगात चांगल्या प्रकारे स्थिरावलेला आणि त्याच्या पूर्णतेप्रत पोचलेला जो योगी आहे तो ते परम पवित्र ज्ञान प्राप्त करतो. कर्ता झाला, कर्म झालं. तिसरं आलं करण म्हणजे साधन. कुणाच्या साहाय्याने मिळवतो? कोणाद्वारा मिळवतो? तर इथे म्हटलंय स्वयं, स्वतःच्याच साहाय्याने मिळवतो. आपण हे सगळा प्रत्येक मुद्दा नंतर थोडा डीप मध्ये पुढे बघणार आहोत. आता ते ज्ञान कुठे होतं? तर ज्ञान बुद्धीत होतं असं आपण जनरली समजतो. इथे म्हणतायत आत्मनी विंदती, आत्म्यामध्ये होतं किंवा आत्मस्वरूपाच्या चैतन्यमय जाणीव ज्या चित्तामध्ये आहे अशा चित्तामध्ये हे ज्ञान होतं. आणि केव्हा होतं हे ज्ञान? तर कालेनं म्हणजे योग्य काळी.
आता आपण पहिलं जे आहे तत्विंदती, ते परमपवित्र ज्ञान मिळवतो. तत्बद्दल आपलं बोलून झालेलं आहे. पहिली जी ओळ होती ती सगळी तत्बद्दलच बोलणारी आहे, की ज्ञान कसं सगळ्यात श्रेष्ठ पवित्र आहे, हे बोलून झालं. त्यामुळे आता दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरापासून आपण विचार करायला सुरुवात करणार आहोत. हे ज्ञान कोण मिळवतो? योग संसिद्ध हा. आता योग संसिद्ध हा ही जी काही टर्म वापरलेली आहे ती थोडी आपण समजून घेऊयात आणि त्याच्याविषयी वेगवेगळे तत्वज्ञ लोक काय त्याच्याबद्दल आपली मतं मांडतायत. पहिलं चिन्मयानंदांचं मत बघूया. चिन्मयानंद काय म्हणतात की जेव्हा एखादा साधक हा योग साधनेमध्ये पूर्ण प्रवीण होतो, पारंगत होतो, किंवा याच अध्यायामध्ये ज्या 12 साधना यज्ञ सांगितलेले आहेत त्या साधना यज्ञांचा तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि काटेकोरपणे आचरण करतो आणि आपल्या स्वतःवर पूर्ण ताबा मिळवतो, असा जो योगी असतो तो आत्मज्ञान मिळवायला समर्थ ठरतो. चिन्मयानंद असं म्हणतात. तर रामसुखदास हीच गोष्ट थोडी वेगळ्या पद्धतीने म्हणतात. ते काय म्हणतात की ज्याचा कर्मयोग सिद्ध झालेला आहे, म्हणजे ज्याचं कर्मयोगाचं अनुष्ठान हे सांगोपांग पूर्ण झालेलं आहे. सांगोपांग म्हणजे डिटेल, अंग आणि उपांग म्हणजे कुठलंही अनुष्ठान असेल त्याच्यामध्ये स्टेप्स असतात आणि सब स्टेप्स असतात. त्यातल्या सगळ्या पायऱ्या आणि उपपायऱ्या सगळ्या बारकाव्य सहित तपशीलवार ज्यांनी पूर्ण कर्मयोग आचरलेला आहे अशा महापुरुषाला इथे योग संसिद्ध असं म्हटलेलं आहे. आता म्हणजे त्यांनी नेमकं काय केलंय? कर्मयोगाचं मुख्य तत्व आपण हे रामसुखदासांच्या भाषेमध्ये आतापर्यंत बरेच वेळेला त्याचा अभ्यास केलाय, त्यामुळे कळायला काही अवघड नाहीये. फक्त या संदर्भामध्ये आपण ते पुन्हा एकदा बघतोय. कर्मयोगाचं मुख्य तत्व असं आहे की काहीही आपलं न समजता संपूर्ण कर्म हे संसाराच्या हितासाठी करणं आणि स्वतःसाठी काहीही न करणं. असं केल्यामुळे काय होतं तर सगळ्या पदार्थांची जी सामुग्री आहे ती आणि क्रियाशक्ती या दोन्हींचा प्रवाह हा संसाराच्या सेवेकडे वळतो आणि याचा परिणाम म्हणून मी सेवक आहे हा सुद्धा भाव राहत नाही, फक्त सेवा राहते. म्हणजे सेवक सेवा होऊन सेव्यामध्ये विलीन होतो. ह्याच्यामुळे काय होतं, मी करतो, मी सेवा करतो म्हणजे मी करतो ही भाव राहतो की नाही, तो जातो. त्यामुळे प्रकृतीचं कार्य असलेलं शरीर आणि संसार यांच्याशी संपूर्णपणे संबंध विच्छेद होतो. जेव्हा ते सगळं खरं मानत असतो आपण, जेव्हा त्याच्याशी तादात्म्य असतं, तेव्हा मी करतो ही भूमिका राहते. जेव्हा ती भूमिका संपते तेव्हा त्यांच्याशी तादात्म्य संपतं आणि हा वियोग झाल्यामुळे मगाचाच मुद्दा जो आपण मागच्या याच्यात बघितला होता तो संसाराची स्वतंत्र सत्ताच राहत नाही. त्यामुळे कर्म घडतच नाही, फक्त क्रियाच राहते. आणि ह्यालाच म्हणायचं योगाची संसिद्धी किंवा योगाची सम्यक सिद्धी. कर्म आणि फळाच्या आसक्तीमुळे आपल्याला आत्म्याशी जो आपला योग एरवी असतो झालेला प्रथम पासून स्वतः सिद्धच असतो, त्या योगाचा अनुभव येत नाही. कशामुळे? कर्माच्या आसक्तीमुळे आणि फळाच्या आसक्तीमुळे. वास्तविक कर्म आणि पदार्थ ह्यांच्याशी आपला संबंध नसतोच, म्हणजे त्यांच्याशी संबंध विच्छेद हा स्वतः सिद्धच असतो. तो आपण जोडतो. नसलेला संबंध आपण कर्ताभावानी अहंकार विमूढात्मा कर्ताहमिती बंदित, त्यांचं सगळं प्रकृतीच्या लेवलवर चाललेलंच आहे. आपापलं ते वेगळंच आहे आपल्यापासून, पण आपण संबंध जोडलाय. कारण कर्म आणि पदार्थ हे अनित्य आहेत, म्हणजे त्याला आदी आहे, अंत आहे, ते संपणार आहेत. आणि आत्मस्वरूप कसं आहे ते नित्य आहे, कारण अनादी आहे, अनंत आहे. मग आपल्याला हा प्रश्न पडायला पाहिजे की अनित्य अशा कर्मानी नित्य स्वरूपाला काय फायदा आहे, काय मिळवायचंय, काय मिळू शकतं? तर स्वरूपाला कर्माद्वारा म्हणजे कर्म करून काहीही मिळवायचं नाही. हे जे ज्ञान आहे त्याला म्हणायचं कर्मविज्ञान. आणि हे कर्मविज्ञान जेव्हा होतं म्हणजे कर्मविज्ञानाचा जेव्हा अनुभव होतो की मला काहीही मिळवायचं नाही. तुम्हाला आठवतं का कुठल्या तरी एका श्लोकाच्या विवेचनामध्ये आपण म्हटलं होतं की मी कोणी नाही,
मला काहीही नको, एवढी 2 वाक्य जरी आपण स्वतःला सतत सांगत राहिली तरी आपले पुष्कळसे प्रॉब्लेम्स कमी होतील. मी कोणीही नाही, आता सतत मी कोणीतरी आहे या भूमिकेतूनच आपण बघत असतो सगळ्या जग. मी कोणीही नाही आणि मला काहीही नाही नकोय, काहीही मिळवायचं नाहीये, तर मुक्ती खूपच सहज होऊन जाईल. पण ते तितकं सोपं नाही, आपल्याला माहिती येतो. तर कर्मविज्ञानाचा अनुभव झाल्यानंतर कर्मफलाशी सुद्धा संबंध विच्छेद होतो आणि मग कर्मातनं जे सुख प्राप्त करायचं त्याची आसक्ती संपते. आणि मग ती एकदा आसक्ती संपली की मग परमात्म्याशी असलेला आपला जो स्वाभाविक आणि नित्य संबंध असतो त्याचा जो आपल्याला अनुभव येतो त्याला म्हणायचं योग विज्ञान. आणि योग विज्ञानाचा अनुभव होणं म्हणजे योग संसिद्धी. आता आपण योग संसिद्धी म्हणजे काय हे समजून घेतलं. आता ती कशी साधायची कशी, तर शिष्यांनी साधना करून आपल्या चित्ताला योग संसिद्धीकडे न्यायचंय आणि योगाच्या परिपूर्णतेकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. मग त्याची सुरुवात कशापासून होते? स्थिर बसण्यापासून होते. एक साधनेची बैठक ही पहिली जमायला पाहिजे. मग माधवानंद म्हणतात की ती बैठक किमान अर्धा तास ते 45 मिनिटं किमान म्हणतात ते, म्हणजे अगदी एवढं तर बसायलाच पाहिजे. आता आपल्याला 10-15 मिनिटं सुद्धा कधी कधी जास्त वाटतात, पण ते म्हणतात किमान 45 मिनिटं तरी ती बैठक तुम्ही जमवायला पाहिजे. आणि मग त्या बैठकीत काय करायचं, तर शरीरामधल्या कुठल्या विवक्षित ठिकाणी लक्ष केंद्रित करून मंत्राच्या साहाय्याने सगळ्या वृत्ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करायचा. कारण सतत वृत्ती येतच असतात आणि मग त्या सगळ्यांना कशाच्या साहाय्याने आटोक्यात आणायचं? आपला विवेक, की नाही मी आता ध्यानाला बसतोय, मला हे आता नाही विचार करायचा, पुन्हा पुन्हा दुसरा विचार नाही, हा विचार सोडायचा आहे. परत त्याच्यासाठी मंत्राचा आधार घ्यायचा, तो मंत्र म्हणूयात परत, पण परत मंत्राकडे लक्ष जाईल, त्या वृत्तीतून मन मोकळं होईल आणि मंत्राकडे लागेल. म्हणजे विवेक, मंत्र आणि एक दृढ निश्चय की नाही मला हे जमवायचंच आहे, हा आंतरिक दृढ निश्चय, ह्याच्या साहाय्याने त्या वृत्तीला थोपवत नेलं पाहिजे. आणि मग परमात्म्याच्या अस्तित्वाच्या जाणीवेवर किंवा त्याला आपण स्वच्या जाणीवेवर लक्ष केंद्रित करणं, याला भाव धरणं असं म्हणतात. आणि मग असा देवभाव किंवा आत्मभाव जास्तीत जास्त काळ चित्तावर आरूढ करून ठेवणं, म्हणजे मग चित्त हळूहळू योगसिद्धीकडे जायला लागतं. आणि मग या चित्तामध्ये परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव सोडून बाकीच्या कुठल्या गोष्टी नाहीत, असा काळ वाढत गेला की तुमची योग संसिद्धीकडे तुम्ही जायला लागलात. आता हे करताना काही लोकांना बरेच अनुभव पण येतात, चांगले चांगले अनुभव येतात, पण त्या फक्त खुणा समजायच्या की आपली प्रगती योग्य दिशेने चालली आहे, आपण योग्य वाटचाल करतो आहोत, याच्या खुणा समजून त्याच्यात गुंतायचं नाही, नाहीतर परत तुमची योग संसिद्धी मध्ये खुंटू शकते. म्हणून ते एक सांगितलेलं. म्हणजे एकूणात जर आपण बघितलं तर आपलं व्यवहारातलं आचरण आणि त्याला दिलेली साधनेची जोड, अशा 2 गोष्टींनी आपली खरी योग संसिद्धी होणार आहे. दोन्हीही तितकंच आवश्यक आहे. तुम्ही फक्त ध्यानसाधना केलीत आणि नंतर कसेही वागत फिरलात, मग त्याचा काही उपयोग नाही. ध्यानसाधनाही केली पाहिजे आणि वागताना सुद्धा तुम्ही त्याचं भान, की ते मी आत्मस्वरूप आहे या भूमिकेतून मी कसा वागायला हवा, तसा मी वागतोय का, सतत स्वतःचं परीक्षण करणं आणि स्वतःला पकडून पकडून योग्य वागायला लावणं, हे ह्याच्यामुळे योग संसिद्धी ही साधू शकते. आता हा आपला कुठला दुसरा प्रश्न झाला की हे कोण हे आत्मज्ञान मिळवतो, तर योग संसिद्ध हा विंदती. योग संसिद्ध हा म्हणजे काय आणि ती योग संसिद्धी कशी प्राप्त करायची हे बघितलं. आता कोणाद्वारा, तर स्वयं. तर स्वयं या पदाचा अभिप्राय किंवा महत्व काय आहे, तर हे तत्वज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणत्या गुरूंची किंवा ग्रंथाची किंवा अन्य कुठल्या साधनाची अपेक्षा नाही. आता आपल्याला हे वाक्य थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी वाटू शकेल की ग्रंथामधून तर आपल्याला ज्ञानविचार कळणार, गुरु तर आपल्याला ज्ञानाचा उपदेश सांगणार, मग गुरूंची आवश्यकता नाही असं कसं म्हणता? गुरूंची आवश्यकता आहे, पण जो गुरूंच्या बद्दल एक गैरसमज काही लोकांना वाटतो की गुरुनी ज्ञानाचा उपदेश दिला आणि मग तत्काळ त्याला ज्ञान झालं आणि तो आत्मज्ञानी झाला. चमत्कार नाहीये तो,
किंवा काही जादूची कांडी फिरणार नाहीये की असा गुरु मिळाला की तसा लागलीस तो आत्मज्ञानी झाला. गुरुची कृपा कुठपर्यंत आहे? तर गुरुची कृपा तो नाम देईल किंवा साधना सांगेल, ज्ञानाचं स्वरूप समजावून सांगेल, ती साधना करण्याकरता तो प्रेरणा देईल. त्या साधनेमध्ये काही अडचणी असतील तर त्या अडचणी तो दूर करेल किंवा तुमच्या व्यक्तिमत्वातले काही दोष घालवायला तो तुम्हाला मदत करेल. तो तुम्हाला काही उपासना सांगेल किंवा कुठली व्रतवैकल्य असं असं करा ज्याच्यामुळे तुमचं मन शांत होईल किंवा तुमच्या स्वभावातले दोष जातील, अशी तुम्हाला तो मदत करेल. आणि ती मदत नक्कीच महत्वाची आहे. पण साधनेची प्रक्रिया जी सांगितली ती कोण करणार? ती तुम्हीच करणार. ती तर साधकांनी शिष्यांनीच करण्याची गोष्ट आहे. ती प्रक्रिया गुरु करतील आणि शिष्याला आत्मज्ञान होईल असं होणं शक्य नाहीये. म्हणून स्वयं. त्यामुळे स्वयं या शब्दाने तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलाय की काहींना असं वाटतं की डोक्यावर हात बीत ठेवला की लागलीच झालंच आता कल्याण पूर्ण. असं होऊ शकत नाही. ती काय नॉलेज ट्रान्सफर किंवा शक्तिपात वगैरे असं, पण ते सुद्धा गुरु कुठल्या लेव्हलच्या शिष्याच्या बाबतीत करत ज्यांनी पुष्कळ साधना केलेली आहे. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्या बाबतीत सांगतात की विवेकानंदांना ध्यानाची अतीव ओढ लागलेली होती, तो आत्मानुभव घेण्याची. आणि रामकृष्ण परमहंसांना माहिती होतं की ह्याचं कार्य वेगळं आहे. हा जर आत्मानुभव आत्ताच याला आला तर हा त्याचं जे उरलेलं कार्य आहे तो करायला उपलब्धच राहणार नाही. म्हणून गुरूंनी अडथळे आणले त्यांच्या आत्मानुभवामध्ये आणि त्याला सांगितलं की अजून तुझी वेळ यायची आहे. हे पूर्ण झाल्याशिवाय त्याच्या मागे लागू नकोस. म्हणजे गुरूंची थोरवी आहेच, प्रश्नच नाही. पण आणि दुसराही किस्सा आहे रामकृष्ण परमहंसांचा आणि नरेंद्रचा, की त्यांना एकदा इच्छा झाली. कधी कधी गुरूंना असं प्रेम एकदम उफाळून येतं की हा शिष्य खूप चांगला, याला द्यावं सगळं, जे आहे ते सगळं द्यावं. आणि त्यांनी ते देण्याचा प्रयत्न केला. पण एकदम ओरडत विवेकानंद उठले. तेव्हा ते नरेंद्र होते, विवेकानंद झालेले नव्हते. असे एकदम त्यांना अस्वस्थता आली, त्यांना ते झेपेना, त्यांची तयारी नव्हती. गुरु जरी द्यायला बसला तरी शिष्याची ती तयारी झाल्याशिवाय तुम्ही त्या आत्मज्ञानाच्या झेपलं पाहिजे ना. ते ज्ञान एवढं पवित्र आहे आणि एवढं उच्च दर्जाचं आहे, तर तुमची तेवढी पात्रता वाढल्याशिवाय तुम्ही ते सहनही करू शकणार नाही. त्यामुळे स्वतः साधनेनी तुम्हाला तयार करूनच तुम्ही त्या आत्मज्ञानापर्यंत पोहोचू शकता. हे स्वयंनी सांगायचं. आता पुढचं, आत्मज्ञान कुठे होतं? त्याचं उत्तर आहे आत्मनी विंदती. या पदाचं, हे पद आपल्याला हे सांगतं की तत्वज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही, तर कर्मयोग सिद्ध झाल्यावर त्याला आपोआपच जे आत्मज्ञान स्वतः सिद्ध आहे त्याचा आपोआपच अनुभव स्वतःमध्येच येईल. कारण कर्मयोगाचं योग्य रीतीने अनुष्ठान झालं की मग संसाराशी तादात्म्य संपतं. कर्मयोगाचं जसं अनुष्ठान अधिकाधिक चांगलं आणि पुढच्या टप्प्यावर जातं, तेव्हा संसाराशी संपूर्ण संबंध विच्छेद होतो. म्हणजेच काय होतं, तर संसाराशी असलेलं तादात्म्य, त्याच्याबद्दल वाटणारं ममत्व आणि संसारातल्या वस्तूंविषयी वाटणारी कामना की मला हे हवं, मला ते हवं, हे समाप्त होतं. तेव्हा त्याला आपलं आपणच तत्वाचा अनुभव येतो. आपल्याला ज्ञान होतं तेव्हा ज्ञान बुद्धीत होतं. बघा, असं मी म्हटलं की बुद्धीने ज्ञान होतं किंवा बुद्धीमध्ये ज्ञान होतं, अशी एक आपल्याला अनुभव असतो. पण इथं हे ज्ञान हे इंद्रिय ग्राह्य नाही. हे सांगण्यासाठी आत्मनी हा खास शब्द वापरलाय की परमतत्वाचं ज्ञान हे करण निरपेक्ष आहे. करण म्हणजे साधन, इंद्रिय ही करण आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांना अंतःकरण म्हणतात. आतील साधन, आणि बाकी शरीर आणि इंद्रिय ही बाह्य साधन. तर इंद्रिय, मनोबुद्धी म्हणजे स्थूल शरीर किंवा सूक्ष्म शरीर या दोन्ही साधनांचा आत्मज्ञानासाठी उपयोग नाही. कारण का? तर ही कारणं कशी आहेत? जड आहेत, त्रिगुणांपासून बनलेली आहेत, पंचमहाभूतांपासून बनलेली आहेत. आणि आत्मतत्व कसं आहे? चिन्मय आहे. मग चिन्मय तत्वाला जाणणं हे जडानी कसं काय शक्य होईल? उलट पक्षी
जेव्हा या जडाशी संबंध जाईल, संबंध संपेल, तेव्हा चिन्मयाचा अनुभव येणार आहे. उलटच आहे. म्हणून आत्मनी विंदती. आत्म्यामध्येच आत्म्याचा अनुभव येऊ शकतो, मनामध्ये नाही किंवा बुद्धीमध्ये नाही. आता शेवटचं, कधी होईल हे आत्मज्ञान, कधी मिळवेल तो? तर कालेनं, म्हणजे योग्य काळी, म्हणजे योगाची अवस्था स्थिरावण्यासाठी जेवढा काळ आवश्यक असेल तेवढ्या काळानंतर लगेच. त्या कालेनं यांनी सांगितलंय की साधनेचा काळ आणि साधनेची गुणवत्ता म्हणजे दर्जा हे हळूहळू हळू वाढवत नेण्याची आवश्यकता आहे. त्याच्यातूनच समाधी अवस्था प्राप्त होईल आणि ती समाधी अवस्था सुद्धा परिपक्व स्थितीला जावी लागेल. एकदम फायनल स्टेजची समाधी नाही लागणार. सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी, त्याच्यातले अदले मधले टप्पे, हे सगळं होत होत तुमची समाधी अवस्था परिपक्व होईल. त्यामुळे घाई न करता पण उत्साहाने आणि सातत्याने ही साधना करत राहायला पाहिजे, हे त्या कालेना या शब्दांनी सांगितलंय. यासाठी एक योगसूत्र आहे. स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. काय सांगितलंय याचा अर्थ? तो अभ्यास दीर्घकाळ खंड न पाडता आणि आदरपूर्वक केला म्हणजे तो दृढ अवस्थेला प्राप्त होतो किंवा पोचतो. आदरपूर्वक म्हणजे काय? महत्व बुद्धी, ती तुमची प्रायोरिटी असायला हवी. दिवसभरामध्ये माझं ध्यान साधना व्हायला पाहिजे, ही माझी प्रायोरिटी पाहिजे. सगळे काही, आता आज मला 4 लग्न अटेंड करायचे, आज नाही बुवा ध्यान साधना होणार. जर इतकीच तुमची महत्वबुद्धी असेल तर मग नाही होणार. मग तुम्ही पहाटे उठा, काय वाटेल ते करा. आता एखाद्या लग्नाला जाऊ नका. तुमची प्रायोरिटी असेल, तुम्ही सांगाल की बाबा 4 होती, मला एका ठिकाणी नाही जमलं, आणि त्याच्यासाठी तुम्ही ध्यान करता वेळ तुमचा काढलात, तर तुमची महत्व बुद्धी तिथे आहे. आणि हे दीर्घकाळ करायला हवं. मी असा 1 महिनाभर माझं ध्यान झालं की लागलीच मला व्हायला पाहिजे, असा मी जर विचार केला तर नाही चालणार. त्यामुळे हा जो दीर्घकाळ म्हटलाय तो किती नेमका, हा प्रश्नच खरं म्हणजे करू नका, असं त्या कालिंदाला सांगायचंय. आणि गीतेमध्ये सुद्धा 2-3 ठिकाणी असे उल्लेख आहेत. अनेक जन्म संसिद्ध ततो याति परांगती. परमगतीला जाण्याकरता अनेक जन्मांची साधना हवी आहे, किंवा 7व्या अध्यायात सांगितलंय तसं, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. याचा अर्थ ज्ञान होण्यासाठीच अनेक जन्म लागणार आहेत, आणि ज्ञान झालं की मग तू माझ्यापर्यंत पोहोचणार आहेस. पण काही संतांनी त्याला उत्तर द्यायचे प्रयत्न केलेले आहेत, कारण हा प्रश्न हा शिष्यांना नित्य पडणार आहे. कधी होईल, कधी होईल, खूप घाई असते आपल्याला. स्वामी माधवनाथ म्हणतात की कमीत कमी 3 तपांची तपश्चर्या झाल्याशिवाय होणार नाही. 3 तप म्हणजे, एक तप म्हणजे 12 वर्ष, 36 वर्ष साधना ही कमीत कमी गृहीत धरून चला. म्हणजे 36 वर्ष तरी तू बोलूच नकोस, तू करत राहा, करत राहा असं. स्वामी स्वरूपानंद म्हणतात की काय घाई आहे, करणं तुमचं काम आहे तेवढंच करा, कधी हे विचारूच नका. कारण त्याच्यातून त्यांना हे म्हणायचंय की चित्ताची योग संसिद्ध अवस्था झाली का नाही ह्याची परीक्षा करण्याचं काम आपलं नाहीये. तो परीक्षक देव आहे, तो ठरवेल. तुम्ही परीक्षार्थी आहात. तुम्ही रोज उठून परीक्षेला जायचंय म्हणून अभ्यास करायचा आहे फक्त, आणि तो मात्र नेटानी करायचा आहे. कारण समर्थ म्हणतात तसं की परमार्थ हा तातडीने करायचा आहे. त्यांना काय म्हणायचंय की आपल्याकडे हा जन्मातला वेळ आपण ऑलरेडी खूप घालवलेला आहे. आता उरलेला वेळ तरी सत्कारणी लावा, साधनेमध्ये लावा. या दृष्टीने आपले प्रयत्न हे 100% मिळवण्यासाठीच असायला हवेत. मला 40% पास झालो तरी चालेल असा अभ्यास नाही करायचा आहे. मिळवताना मी 90% वर जाईन किंवा खरं म्हणजे 100%च मिळवीन, या भूमिकेतून तुमची साधना करा. पण ती साधना तुम्हाला कितीही काळ करावी लागेल ह्यासाठी तुमची मनाची तयारी असायला पाहिजे. तिथे असं मग तुम्ही घाईकुतीला आलात, बुवा काही होतच नाहीये, इतकी वर्ष झाली, तर मग काही उपयोग नाही. रोज साधना करा, त्या साधनेत पूर्ण जीव होता, आणि उत्तम साधना झाली याचा आनंद घ्या. स्वतःची प्रगती रोज होते का नाही ह्याच्यावर त्याचं ऑब्झर्वेशन करा. पूर्ण ज्ञानस्थिती प्राप्त होईपर्यंत पूर्ण समाधान काही लाभणार नाही, पण
एक ना एक दिवस वो सुबह कभी तो आएगी, ते कधीतरी तो ज्ञान निश्चित होईल आणि ते पूर्ण समाधान कधीतरी होईल, असं आश्वासन मात्र हा श्लोक देतो. तसं समर्थ म्हणतात, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे आणि ते रोज केलेची पाहिजे. आज केलं उद्या नाही केलं, आज हे होतं ते होतं, कुठलंही कारण न सांगता करत राहणे. त्यामुळे परमार्थाची जी काही वाट आहे ती अवघड आणि बिकट वाट आहे आणि त्याला प्रचंड धैर्य, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये पेशन्स म्हणतो, तो पेशन्स ठेवण्याची खूप गरज आहे. तर ह्याच्यावरची ज्ञानेश्वरी मला वाटतं आपण पुढच्या वेळेला वाचूया, कारण आता एक काहीच मिनिटं, 2 मिनिटामध्ये काही होणार नाही. ज्ञानेश्वरी पुढच्या वेळेला वाचू. 4थ्या अध्यायामध्ये अनेक महत्वाचे श्लोक आलेले आहेत. त्यामुळे आता आपण जवळपास शेवटाकडे आलेलो आहोत. तर जरा आपापली नोंद करा की याच्यातले कुठले श्लोक हे प्रसिद्ध होते म्हणा किंवा तुम्हाला आवडले म्हणा. आपण स्वाध्याय फेरी सरसकट नको करायला, कारण त्याच्यामध्ये वेळ जास्त जातो असं वाटतंय. पण प्रत्येकीने किमान 1 किंवा 2 श्लोक या 4थ्या अध्यायातले आपल्याला कुठले आवडले आणि का आवडले हे एका मिनिटात सांगण्याचा एक छोटासा एक्सरसाइज आपण हा अध्याय संपल्यानंतर करूयात. म्हणजे आपोआपच थोडीशी रिव्हिजन होईल आणि वेळही कमी जाईल. आपण आता प्रार्थना म्हणते आणि थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.